अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापी जन्मांतरीची, नरगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, ठाईच वैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीन अनेक असता साधन. वाहात शयान विठोबाची, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. सेवेकरता निवडलेला अंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय नाम साधनेची सुलभता आणि नाम साधनेची सफलता या भंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मलतवाडी त्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला योगायोगाने प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये काही चिंतन वेळीमध्ये करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय एक परमार्थाच्या दृष्टीने जो अधिकार आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, त्या अधिकार प्राप्त होण्याकरता नेमकं काय जीवनामध्ये घडलं पाहिजे तत्संबंधी एक विचार या अभंगातून जाता जाता तुकोबांनी प्रगट केलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक गोष्टीला महत्व आहे. त्याच्यामध्ये एक निष्कामता आणि निष्पापता. बर का? जेवढं महत्व परमार्थामध्ये निष्कामतेला ते दिलं, तेवढं कुठेही महत्व दिलेलं नाही. अतिशय निष्कामतेला महत्व दिलेलं आहे. पण जी परमार्थाची साधना करायची ती निष्कामच साधना करायची. बरं का? कशा करता? आपल्या जीवनाला निष्कामता प्राप्त व्हावी म्हणून एक आपण केलेली साधना, त्या साधनेतून कुठल्या प्रकारचं बंधन आपल्याला प्राप्त होऊ नये म्हणून करून वर्णन केलेलं आहे. मुमुक्षुने तरी सहज तरी नकळत एखादं कर्म जर सकाम बुद्धीनं केलं तर ते बंधनाला कारण आहे. सहज खेळत खेळत कौतुकाने
केलं तर ते बंधनाला कारण आहे. आपण केलेला परमार्थ हा पूर्णत्वाला जाण्याकरता निष्कामता फार महत्वाची आहे. एक विचार मांडलेला आहे, त्या विचाराकडे आपल्याला आता फारसं जायचं नाहीये. आणि दुसरा विचार मांडलेला आहे निष्पापता, की परमार्थाच्या साधनेतून आपलं जीवन निष्पाप झालं पाहिजे. किंबहुना परमार्थाचा अधिकारी कोण? ज्याचं जीवन निष्पाप आहे तोच परमार्थाचा अधिकारी. सुमनो आणि शुद्धमती अनिंदको अनन्य गती गौपई तया प्रती चावळिजे सुखे. ज्याचं मन निष्पाप आहे, ज्याचं जीवन निष्पाप आहे तो परमार्थाचा अधिकारी. बर का, परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने एक शास्त्राने विचार प्रकट केलेला आहे. परमार्थ करण्याच्या पूर्वी कितीही पापी असला तरी चालतो. आधी तरी दुराचारी, किती दुराचारी किती पापी असला तरी चालतो. परमार्थ करण्याच्या आरंभी. पण परमार्थात आल्यानंतर मात्र किंचितही पाप चालत नाही. बरं, हा पुसटही पापाची वासना चालत नाही. आधी किती दोषी असला तरी चालेल, पण नंतर मात्र परमार्थाची साधना करत असताना दोष निर्माण होता कामा नयेत. आणि त्याला पहिला विचार त्यातला प्रकट केला निष्पापता. प्रत्येकाचं जीवन निष्पाप झालं पाहिजे. आपल्या जीवनाचा आढावा घ्या. आपण आतापर्यंत अनेक जन्म घेतले. आपण जन्माला आलो का हो? पाप आहे म्हणून आलो. पाप आणि पुण्य असल्याशिवाय जन्माला येताच येत नाही, लक्षात ठेवा. पाप पुण्य घेऊन या जन्मा येतो प्राणी. काम पाप भोगण्याकरता जन्म आहे, पुण्य भोगण्याकरता जन्म आहे. ज्या दिवशी पाप आणि पुण्य संपलं त्या दिवशी जन्म नाही. त्या दिवशी जन्म नाही. बरं का, म्हणजे पाप आणि पुण्य कधी संपेल? प्रलय होईल पण संपणार नाही. जगताचा प्रलय होईल पण संपणार नाही. पण प्रत्येकाच्या जीवनातलं पाप संपवता येत, संपवता येत. हा, पण मनुष्याचा जो जन्म आहे तो पाप करण्याकरता नसून पाप घालवण्याकरता आहे. पाप करण्याकरता नसून पाप घालवण्याकरता आहे. आज आपण जीवनामध्ये पाप घालवण्याचा प्रयत्न करायला लागले काय पाप वाढवण्याचा प्रयत्न करायला लागले? ज्यांनी त्यांनी विचार करावा. या जीवनामध्ये पाप करण्यामध्ये पुरुषार्थ नाही, पाप घालवण्यामध्ये पुरुषार्थ आहे. संतांनी वर्णन केले, आम्ही तर आमच्या जीवनातलं घालवलंच, पण आम्ही या परमार्थाच्या साधनेने जगातलं सुद्धा पाप घालवलं. कीर्तनाची नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नावची नाही पापाचे ऐशे केले. कुणी विचारलं असेल तो गौरांना, महाराज तुम्ही फक्त जगातलंच पाप घालवलं का तुमच्या जीवनातलं? महाराज म्हणतात आम्ही सुद्धा घालवलं. आम्ही घालवण्याकरता हेच केलं. आम्ही कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तने शुद्ध झालो. संसाराचा
आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज म्हणतात आम्ही ज्या साधनाने शुद्ध झालो तेच साधन तुम्ही जीवनामध्ये करा. आम्ही शुद्ध झालो, तुम्हीही शुद्ध व्हा. आम्ही मी घडलो, तुम्ही भी घडाना. आम्ही भी घडलो थांबायचं, तुम्ही भी घडाना थांबायचं. बरं का? जोडून घेतलं की मग ती विसंगती आहे सगळी. आम्ही शुद्ध झालो आणि आम्ही शुद्ध झाल्यावर आम्ही ठरवलं आता जगाचं शुद्धीकरण करायचं. जगाचं शुद्धीकरण करायचं. आणि ते कोणतं शुद्धीकरण करायचं? ते सरकार शुद्धीकरण करते ते शुद्धीकरण नाही. पाणी जर अशुद्ध पिल्लं तर आरोग्य बिघडतं. पाणी अशुद्ध पिल्लं तर पाणी आरोग्य बिघडतं. आरोग्य बिघडलं की मानसिकता बिघडते. मानसिकता बिघडली की बराच काळ आपल्या आयुष्यातला वाया जातो. एक सामान्य पाणी आहे. सामान्य पाणी जर पिण्यामध्ये आरोग्य बिघडतं, मग ते पाणी शुद्ध प्यावं म्हणून अलीकडे माणसं थोडीशी सुधारले. शुद्ध पाणी पिण्यामध्ये प्रवृत्त आहेत. बरं का? माणसं कुठे गेली की म्हणतात बॉटल द्या, म्हणतात पाण्याची बिस्लरी. म्हणजे आरोग्य चांगलं राहण्याकरता पाणी शुद्ध लागतं. तसं अंतःकरण शुद्ध होण्याकरता परमार्थाची साधना घडावी लागते. परमार्थाची साधना घडावी लागते. लक्षात ठेवा, जर आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर आपल्या जीवनाला शुद्धता प्राप्त होत नाही. अंतःकरणाची शुद्धता नसेल तर आपलं जीवन हे दोषामध्येच जीवन जातं. बरं का? दोषामध्ये जीवन जगणं हे एक परीनं फार मोठा दोषच आहे. बरं का? निर्दोष जीवन जगलं पाहिजे. म्हणून त्या दोषाचा विचार करत असताना निष्पापता, त्याला शास्त्रामध्ये काय वर्णन केलेलं आहे? मलदोष घालवणं. मलदोष घालवणं. बरं का? कारण पापाचा प्रतिबंध फार मोठा आहे. बरं का? तुम्ही लक्षात घ्या. सप्ताह करणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या. कीर्तनाला येणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या. माणसं कीर्तन ऐकायला काय येत नाहीत, नामस्मरण करायला काय येत नाहीत. पाप आडवं येते. पाप होते. पाप आडवं येते. लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनाला चाला आणि कीर्तनाला जाता जाता तुमची जर बुद्धीमध्ये बदलली, समजावं पाप. आणि ते कशाच्या रूपाने पाप आडवील सांगता येत नाही. पापाला रूप नाही. जसं मायेला रूप नाही तसं पापाला रूप नाही. ते कोणत्याही रूपाने येत. तुका म्हणे पापे ती रोगाची या रूपे. खरंच मी निघालो होतो पण अचानक डोकं दुखायला लागलं. डोकं नाही दुखालं, पाप अडवलं. पाप. महाराजांनी वर्णन केले देवांतरे ते पाप. देवामध्ये आणि आपल्यामध्ये, परमार्थाच्या साधनेमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडणं हे पाप आहे. पाप हे देवाकडे जाऊ देत नाही.
देवाकडे जाऊ देत नाही. त्यालाही वाटतं आपली मेजॉरिटी टिकून राहिली पाहिजे, मेजॉरिटी टिकून राहिली पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये माणसं पळवापळवी करतात नाही का? तसं ते पाप सत्कर्माला प्रवृत्त होऊ देत नाही बरं का, होऊ देत नाही, लक्षात ठेवा. पण ते पाप घालवता येतं बरं का, पाप घालवता येतं. घालवण्याची व्यवस्था आहे. किती जरी त्या पापाचा प्रतिबंध असला तरी त्या पापाला निवृत्त करता येतं, निवृत्त करता येतं. मग ते पाप घालवण्याकरता काय करावं? महाराज म्हणतात अतिशय सोपं साधन आहे, अतिशय सोपं, इतकं सोपं की आपल्याला ते सहज करता येईल. त्याच्याकरता फार कष्ट घेण्याची गरज नाही, फार आटापिटा करण्याची गरज नाहीये. अलीकडे या यांत्रिक युगामध्ये बरीच यंत्रामध्ये सुधारणा झालेली आहे. अलीकडे एका कंपनीनं गाडी काढल्या, त्या गाडीला पेट्रोल लागत नाही. पेट्रोल त्याला गिअर टाकावा, फक्त एक्सिलेटर आणि ब्रेक. कुणालाही चालवता येते, लहानापासून वयस्कर माणसापर्यंत. चार्जिंग वरती चालते, त्याला सरकारने लायसन्स सुद्धा लागत नाही अशी व्यवस्था केलेली आहे. लायसन्स सुद्धा लागत नाही. म्हणजे ती गाडी आहे, प्रत्येकाला सहज चालवता येते, कुणाला चालवता येते. जशी ती गाडी त्या कंपनीनं सर्वांना चालवता येते, कोणी ते चालवतात, लहान मुलं चालवतात, स्त्रिया चालवतात, मुली चालवतात, वयस्कर माणसं चालवतात. जशी त्या कंपनीने काढलेली गाडी सर्वांना चालवता येते, सुलभ आहे, सहज आहे, तसं शास्त्राने एक साधना निर्माण केली सर्वांच्या करता. जशी भौतिक युगामध्ये ही आंतरिक साधनातून निर्माण केली, तशी कलियुगामध्ये साधू संतांनी ही साधना समाजाकरता निर्माण केली. आणि ती साधना जर कोणती असेल तर नाम साधना. ती सहज सुलभ आहे. सर्वांना ती साधना करता येते. सर्वांना करता येते म्हणजे जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक मनुष्याला ही साधना करता येते. आणि ती साधना जर कोणती असेल तर भगवंताची नाम साधना. आणि ती सुलभ आहे. जो कोणी या साधनेचं अनुष्ठान करेल, महाराज म्हणतात त्या साधनेतून त्याचं जीवन निष्पाप होईल. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. संकीर्तन साधन
जगती कायास भागवनाथ नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नाम संकीर्तन साधन पै सोपे का शब्द वापरला पै अनेक साधन आहे बरं. अनेक साधनापैकी हे साधन आहे साधनाना अनेकता अनेक साधनं सांगितली त्या अनेक साधनापैकी याच साधनाने आपल्या जीवनातलं पाप घालवता येतं सहज घालवता येतं ते इतकं सुलभ आहे त्या प्रत्येकाला ते नाम घेता येतं हे नाम शिकण्याकरता कुठं ऍडमिशनाची गरज नाही हे कसं घ्यावं हे कोणाला विचारण्याची गरज नाही ज्या भगवंताने आम्हाला वाणी दिलेली आहे त्या वाणीच्या द्वारे प्रत्येकाला देवाचं नाव घेता येतं श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे ते म्हणायचे ज्याला शिव्या देता येतात त्याला ओव्या म्हणता येतात ज्याला शिव्या देता येतात त्याला ओव्या म्हणता येतात फक्त माणसं म्हणत नाहीत एवढीच अडचण आहे माणसं म्हणत नाहीत नाम घेत नाहीत का घेता येत नाही घेत नाही काही लोक म्हणतात बघा कीर्तनकारांनी सगळ्यांना सांगितलं देवाचं नाव घ्या पण या पट्ट्याने घेतलं नाही तुला चौकात पुतळा बसवा द्या म्हणजे कावळे बसायला बरं अरे का पुरुषार्थ केला सोय नाही घेतलं म्हणून अरे तुझ्यासारखा अभागी नाही अभागी घेण्याची प्रवृत्ती नाही आम्हा तुम्हाला पण ते सहज सुलभ आहे त्याच्याकरता फार अट्टहास करण्याची गरज नाहीये फक्त त्याला प्रवृत्त करावं लागतं त्याला प्रवृत्त करावं लागतं कसं प्रवृत्त करावं लागतं घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे घेई घे
गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख, नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सुलभ आहे, फक्त नाम घेण्याकरता वाणीला प्रवृत्त करावं लागतं, आणि ते प्रवृत्त करावं लागतं म्हणजे त्याला आग्रह करावा लागतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, अतिशय सोपं साधन आहे. कोणतं साधन? नाम संकीर्तन, नामाचं वाणीनं वर्णन करणं म्हणजे संकीर्तन. भगवंताच्या नामाचं वाणीनं वर्णन करणं क्रियावाचक आहे, म्हणून कीर्तन शब्द आहे. म्हणजे भगवंताच्या नामाचं वाणीनं प्रत्येकाला वर्णन करता येतं. मग कीर्तन शब्द का वापरला? काही प्रकार असले पाहिजेत म्हणून वापरला असला पाहिजे. स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन. स्वरूप संकीर्तन सर्वांना करता येत नाही. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सर्वांना करता येत नाही. का? स्वरूपच माहिती नाही तर वर्णन करणार कुणाचं? वर्णन करण्याकरता स्वरूप माहिती पाहिजे ना. म्हणून स्वरूप संकीर्तन सर्वांना करता येत नाही. गुण कीर्तन सर्वांना करता येत नाही. गुण माहिती नाही त्याचे आपल्याला सगळे, आणि ते वर्णन करणं कठीण आहे. भगवंताच्या लीला वर्णन करणं कठीण आहे. म्हणजे स्वरूपाचं वर्णन करणं कठीण आहे, गुणाचं वर्णन करणं कठीण आहे, लीलांचं वर्णन करणं कठीण आहे, पण नामाचं वर्णन करणं सोपं आहे. साधन पै सोपे असा शब्द वापरला. सर्व संकीर्तनामध्ये नाम संकीर्तन सोपं आहे. महाराज म्हणतात ते सर्वांनी करा, सर्वांना करता येत, कुणालाही तिथं नाकारलेलं नाही. सर्वांचा त्याच्यामध्ये प्रवेश आहे, सर्वांचा त्याच्यामध्ये प्रवेश आहे. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये हेच करा, दुसरं काही करू नका. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, माझे करावे कीर्तन. हे नारायण
कलियुगा माझी करावे कीर्तन एवढंच लोकांनी घेतलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, पण कोणतं कीर्तन असं लोकांमध्ये उभा राहून करणं याला कीर्तन म्हणत नाहीत. लोकांची ही कारणादारी कंबर बांधून मला सांगायला काय हरकत आहे. अलीकडे कोणीही उठायला लागले आणि कोणी करायला लागले या अर्थाने हा शब्द नाही, पहिल्यांदा सर्वांनी लक्षात ठेवा. गैरसमज आहे, गैरसमज फार मोठा गैरसमज आहे. भगवंताच्या नामाचं वर्णन करणे याला म्हटले कीर्तन. आता चालू आहे हे कीर्तन सर्वांच्या करता सांगितलेलं नाही. भगवंताच्या नामाचं वर्णन करणं याला कीर्तन म्हटलेलं आहे. आणि कीर्तन करण्याचा अधिकार सर्वांना आहे बर का. हे नाम संकीर्तन, कंबर बांधून परोपदेश करणं हे कीर्तन नव्हे. म्हणून हा समाजातला गैरसमज आज गेला पाहिजे. फार मोठा गैरसमज निर्माण झालाय बरं का. म्हणून इथं संतांनी उल्लेख केलाय नाम संकीर्तन, आणि ते सर्वांना करता येतं आणि ते सर्वांनी करावं. सुलभता सांगितली पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये सफलता सांगितली. दुसऱ्या चरणातच, पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये सुलभता सांगितली आणि उत्तरार्धामध्ये सफलता सांगितली. सुलभता आणि सफलता. साधन सुलभ आहे आणि ते फल देणार आहे. सफलता म्हणजे केलेलं वाया जाणार नाही. केलेलं वाया जाणार नाही बरं का. नाम साधना केलेली वाया जात नाही. पण नेमकं फल काय त्याचं, महाराज म्हणतात त्याचं फल आहे हे जळतील पापे जन्मांतरीची. शब्द वापरला जन्मांतरीची किंवा जन्मांतरे असा एक पाठ आहे. का वर्णन केलं? अनेक जन्माचं पाप आमच्या तुमच्या जीवनामध्ये. एका जन्माचं पाप नाही, लक्षात ठेवा. हा जन्म झाला म्हणजे पुन्हा जन्म नाही आहे असं नाही आहे. राहिलेलं पाप भोगण्याकरता पुन्हा जन्म आहे. एकदा एका जीवनामध्ये एक पाप केले की ते पाप भोगण्याकरता अनंत जन्म घ्यावे लागतात. अनंत जन्म घ्यावे लागतात. असं पाप या जन्मामध्ये घालवता येत. जे पाप अनेक जन्म घ्यायला लावत त्या पापाला त्या भगवंताच्या नाम साधनेने या जन्मामध्ये घालवता येत. आणि ते कसं जळतील म्हणजे महाराजांना सांगायचं आहे. जळतील या शब्दातून महाराजांना सांगायचं आहे कारणासहित कार्याची निवृत्ती. कारणासहित कार्याची निवृत्ती. एकदा जळ म्हणजे त्याचं स्वरूप नष्ट झालं बरं का. भाजलेलं बी जर पेरलं तर उगवत नाही. तुम्ही कच्च्या काजूला भाजताय, बरोबर आहे. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं आम्ही तुम्हाला एक 5 किलो भाजलेले काजू देतो,
त्याचं उत्पादन करून पुढच्या वर्षी आम्हाला द्या. जमेल का? त्याच्यामध्ये जो जन्माला येणारा अंकुर आहे तो अंकुरच जळालेला आहे. सामान्य काजू का या भागात काजूच्या फॅक्टऱ्या फार आहेत म्हणून उदाहरण दिलं तुम्हाला. आणि काजूच्या फॅक्टरीत कमाल आहे, अधून मधून देतात खायला, चोरून नव्हे बरं का. बी आहे तो ब्याला असणारा अंकुर, अंकुर जळाला की उगवत नाही. जर ब्याचा जळालेला अंकुर जर उगवत नाही तर जळालेलं पाप पुन्हा ते जन्म घ्यायला लावेल का? शक्यच नाही. म्हणून ज्या पापामुळे आज आम्हा तुम्हाला अनेक जन्म घेण्याची वेळ आली, ते जन्म थांबवण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामामध्ये आहे. याच्यापेक्षा आणखी काय सफलता असावी? याच्यापेक्षा आणखी काय सफलता असावी? महाराजांनी वर्णन केले, वसू न शके पाप, 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 वसू न शके पाप. विविध पाप, गायत्री विविध ताप, गायत्री विदतो ताप, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, गायत्री विदतो ताप, गायत्री विदतो ताप, गायत्री विदतो ताप, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. वसू न शके पाप, वसू न शके पाप, गायत्री विदतो ताप, गायत्री विदतो ताप, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. गायत्री विदतो ताप, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. वसू न शके पाप म्हणणं काय, आणि जळतील पापे जन्मांतरची म्हणणं काय, एकच. बर, पापच शिल्लक राहत नाही, एवढी त्या नामामध्ये शक्ती आहे. जर लाकूड जाळून त्या लाकडाची राख करायची असेल तर कशाची गरज आहे? अग्नीची गरज आहे. अग्नीशिवाय लाकूड जाळता येत नाही. मग लाकूड जाळल्यानंतर त्याची राख व्हावी का कोळसा व्हावा? राख व्हावी. राख व्हावी खरी बर. कोळसा नाही. म्हणून बघा, शेवटी माणसं घेऊन जातात मशानामध्ये, राख होईपर्यंत थांबतात दोन माणसं माग.
साखर घालतो. फक्त हाडं तेवढी शिल्लक राहतात बरं का. हाडं तेवढी शिल्लक राहतात, ती जळत नाही. आता त्याचा वापर कशा करता केला जातो कीर्तना सांगत नाही. तात्पर्य मला सांगायचं, अग्नीने काष्टाला जाळलं जात आणि काष्टाची राख होते. राख झाली म्हणजे त्याच्यामध्ये इंधनत्व शिल्लक राहत नाही. इंधनत्व, कोळशामध्ये इंधनत्व राहतंय, ते आणखी पेटतंय. राख आहे, राखेला अग्नी लावा, पेटते का बघा, नाही पेटत पुन्हा. का? पेटण्याकरता त्याच्यामध्ये अंशच राहिलेला नाही. तस महाराज म्हणतात, अग्नीने त्या लाकडाची, काष्टाची राख होते, त्याच्यामध्ये पुन्हा इंधनत्व शिल्लक राहत नाही. तद्वत भगवंताच्या नामस्मरणाने पुन्हा त्याच्यामध्ये जन्माला घालण्याचा अंकुर शिल्लक राहत नाही. जळतील पापी जन्मांतरीची, अनेक जन्माचं पाप आहे. त्या अनेक जन्माचं पाप भगवंताच्या नामस्मरणाने या जन्मामध्ये घालवता येतं. ज्याच्या जीवनातलं पाप गेलं त्याला म्हणतात तो मनुष्य निष्पाप आहे. आणि असा निष्पाप मनुष्य देवाला फार आवडतो. असा निष्पाप मनुष्य संतांना फार आवडतो. आपण देवाला आणि संतांना आवडावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? पाप वाढवलं पाहिजे का पाप घालवलं पाहिजे? पाप घालवलं पाहिजे. थोडासा बदल करून सांगतो. ज्याने जीवनामध्ये पाप घालवलं तो देवाचा पाहुणा होतो, आणि ज्यांनी जीवनामध्ये पाप वाढवलं तो यमाचा पाहुणा होतो. आता यमाचा पाहुणा व्हायचा का देवाचा पाहुणा व्हायचं ते ठरवा ना. यमाचा पाहुणा झाला तर लाता बुक्या खाव्या लागतील, आणि देवाचा पाहुणा झाला तर लोक पायावरती डोकं ठेवतील. लाता खायच्या का लोकांनी आमच्या लातेवरती डोकं ठेवायचं, यात फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे निष्पाप होण्यामध्ये काय अधिकार आहे? निष्पाप होण्यामध्ये माणसं कोणाच्या तरी पाया पडत नाहीत. पापी माणसाच्या माणसं पाया पडत नाहीत. लोक म्हणतात त्याच्या काय पाया पडायचा, पापे म्हणतात. सहज म्हणतात माणसं. पण ज्याच्या जीवनामध्ये पाप नाही त्याच्या जीवनामध्ये माणसं पाया पडतात. नाही, थोडस वेगळं वर्णन केले तुकोबाऱ्यांनी. अरे ज्याच्या जीवनामध्ये पाप नाही त्याच्या पाया पडण्याने पाया पडणाऱ्याच सुद्धा पाप जात का? जाते. देवतया जवळी आशे, देवतया जवळी आशे, जवळी आशे, देवतया 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 जवळी आशे, आपणाशे दरुशने, आपणाशे दरुशने, आपणाशे दरुशने, देवतया जवळी आशे, देवतया जवळी आशे, आपणाशे दरुशने, आपणाशे दरुशने, आपणाशे दरुशने,
पापनासे तरुतले पापनासे तरुतले पापनासे तरुतले देव करा जगन्नाथे देव करा जगन्नाथे पापनाशी दरुशनी निष्पापता पुष्कळ प्रमाणे जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नर. ज्ञानवंतर हरिपाठात वर्णन केले अरे जो कोणी या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल ना त्याच्या जीवनातले पापाचे कल्पच्या कल्प निघून जातील. पापाचे कल्प कधी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कल्प परती पुढे अंतराशी तप. कारण या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून इथं महाराज आपल्याला सांगतात जो कोणी या भगवंताच्या नामाचं उच्चारण करेल त्याच्या जीवनातलं पाप जाईल म्हणजे तो निष्पाप होईल. कोणी शंका घेईल थोडस त्याचा विस्तार करतो. निष्पाप होईल या शब्दाचा अर्थ पुन्हा पाप करण्याची वासना शिल्लक राहणार नाही. बरं आज काही समाजामध्ये अशी धारणा आहे. काय धारणा आहे? काही लोक म्हणतात पाप करायचं आणि ते पाप केलेलं घालवण्याकरता पुन्हा पुण्य करायचं. पुण्य केलं की पाप जातं, पाप गेले की पुन्हा आणखी पाप करायला रिकामं झालं असा त्याचा अर्थ नाही. बरं शास्त्रामध्ये पाप पुण्याची वजाबाकी सांगितलेली नाही. वजाबाकी सांगितलेली नाही लक्षात ठेवा. पाप पाप रूपाने राहत पुण्य पुण्य रूपाने राहत लक्षात ठेवा. पाप भोगावं लागतं आणि पुण्यही भोगावं लागतं आणि ते दोन्ही भोगत असताना त्या भोगण्याचं वर्णन केले. ज्यावेळी जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील त्यावेळी समजावं आपल्या जीवनामध्ये पुण्य संपत चाललेलं आहे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये फार दुःखाचे दिवस येतील त्यावेळी समजायचं आपल्या जीवनातलं पाप संपत चाललेलं आहे. पण पूर्वी एकदा केलेलं पाप आहे ते पाप रूपाने भोगावं लागतं बरोबर आहे. पण एकदा त्या नामस्मरणाचं अनुष्ठान जीवनामध्ये जर केलं ना पुन्हा तुमच्या जीवनामध्ये पाप निर्माण होत नाही. बरं पूर्वीचं झालेलं भोगून संपवता येतं पण पुन्हा निर्माण होत नाही हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. नंतर काय व्हायचं ये रे माझे मागल्या ताककण्या चांगल्या. शेतकरी काय करतात पुढं खुरपण करत जातात माग ते डोकं काढतंय कोण तण. पुढं काढत जायचं माग ते डोकं काढतंय पुढं काढत जायचं पुन्हा ते डोकं वर काढतंय कुठपर्यंत ऊस फॅक्टरीला जाईपर्यंत मे महिन्याचा उन्हाळा येईपर्यंत. मे महिन्यामध्ये ते वाळून जातंय आणि एकदा मुरुग नक्षत्र लागलं की पुन्हा त्याला ओलावाला की पुन्हा ते वर डोकं काढतंय असं पाप नाही. बर आणि एकदा नामस्मरणाने तुमच्या जीवनातली पाप करण्याची वासना निघून गेली की पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पाप घडणार नाही. घडणार एवढं निश्चयाने इथं संतांनी वर्णन केले आणि ते घालवण्याकरता महाराज म्हणतात ती साधना आपण केली
पाहिजे आणि ती करा, सुलभ आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. 3.5 दिवसाची जन्मान आपलं 3.5 दिवसाचं पारायण आहे ना. 3.5 दिवसाचं नाही का, 7 दिवसाचं नाही, महिन्याचं नाही, अनेक जन्माचं पाप या नामस्मरणाने निवृत्त करता येतं. मग तुकोबाराने विचारलं, महाराज खरंच सुलभ आहे, आम्ही मान्य केलं, त्या नामस्मरणाने पाप जाईल हे आम्हाला थोडस काही अंशाने कळालं. पटलं. पण ते नामस्मरण करण्याकरता कुठल्या मठात जावं लागतं का, कुठल्या देवळात जावं लागतं का, कोणत्या तीर्थाला जावं लागतं का, कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन करावं लागतं का, कुठं एकांतात जावं लागतं का, कुठं कपारीमध्ये जावं लागतं का. महाराज म्हणतात हे नामस्मरण करण्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, गल्ल्यावरती बसून नामस्मरण करता येतं. केलं व्यापाऱ्याकरता सांगितलं. जो ड्रायव्हर आहे त्याला गाडी चालवता नामस्मरण करता येतं. महिला वर्ग आहे त्यांना भाकरी करता करता नामस्मरण करता येतं. शेणी थापडता थापडता नामस्मरण करता येतं. शेतात खुरपता खुरपता नामस्मरण करता येतं. बरोबर. ते करण्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथं आहात तिथं बसूनच ही साधना करता येते. एवढी सुलभ आहे ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. नलगती सायास दावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुलभता सांगितली. का काही साधना करण्याकरता वनात जावं लागतं. काही साधना करण्याकरता एकांतात जावं लागतं. काही साधना करण्याकरता संसार सोडावा लागतो. काही साधना करण्याकरता आहार सोडावा लागतो. बर, त्यातलं काहीही करावं लागत नाही. नलगती वनांतरा, कुठं वनात जायची गरज नाहीये. एक सुलभता सांगितली. आणि 2री सुलभता सांगितली नलगती सायास. भगवंताचं नाम घ्यायला काहीही सायास नाही,
कशावरून? माणसं रात्रंदिवस गप्पा मारतात ते. गप्पा मारणाऱ्याचं तोंड कधी दुखतं का? नाही. का? ज्या अर्थी तो सहज बोलतोय हो, काय सहज बोलतोय. माणसं जर गप्पा मारायला जर बसली, काकडा कधी झाला कळत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे उजाडलेलं कळत नाही. माणसं जर बोलायला लागली, शिवाय द्यायला लागली, तर त्यालाही कधी बोलण्याला कंटाळा येत नाही बरं. म्हणजे बोलण्यामध्ये काहीही सायास नाहीत बरं. जसं महाराज म्हणतात, भगवंताचं नाम घेण्याकरता काहीही सायास नाही. नलगती सायास, त्याच्याकरता काहीही कष्ट नाही बरं. कष्ट नाहीत. आणि ते नाम घेण्याकरता तुम्हाला कुठेही वनात, एकांतात, अमुक ठिकाणी जाण्याची गरज नाही. एवढी सुलभता कोणत्याच साधनाच्या बाबतीत नाही बरं. कोणतीच नाही, लक्षात ठेवा. सर्व साधनेचा विचार केला तर सर्व साधनेच्या मानाने नाम साधना अतिशय सुलभ आहे. मग अशी साधना सुलभ आहे, त्याच्याकरता कष्ट काही नाही, त्याच्याकरता आपल्याला काहीही सोडावं लागत नाही. अगदी मराठी सांगू, कपडे सुद्धा बदलावी लागत नाही. कीर्तनाला येताना धोतर तर नेसावं लागतंय, फेटा बांधावा लागतोय, कंबर बांधावी लागते, बडमोरा घालून नामस्मरण करता येत. नलगती एवढं मला सांगायचं बरं का. तुम्ही तेवढंच घेचीला आणि उद्या सगळे बडमोरा घालून कीर्तनाला येचीला. सुलभ म्हणजे त्याच्यामध्ये एवढी सुलभता, एवढी सुलभता आहे. कारण काही त्या ठिकाणी बंधनं सांगितले हो. जर काही साधना करायची असेल, तुम्हाला देवाची पूजा करायची आहे, देवाची पूजा करायची असेल तर तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही. देवाची पूजा करायची असेल तर धोतर नेसल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही. देवाचं नामस्मरण करण्याकरता आंघोळ सुद्धा करायची गरज नाही. न लगे धुवावे तोंड, वर्णन केले. अगदी मराठी सांगायचं, ब्रश सुद्धा करायची गरज नाही. नलगती एवढी सुलभता साधनाच्या बाबतीत सांगितली. अशी साधना तुम्ही जर ही केली, त्या भगवंताचं नाम जर वाणीनं घेतलं, तर महाराज म्हणतात फल काय? सुखे येतो घरा नारायण. नारायण देव. जो कोणी या भगवंताचं नाम घेईल त्याच्या घरामध्ये येतो. देव कधी येतो? नाम घेतल्यानंतर का पाप गेल्यानंतर? पाप गेल्यानंतर देव येतो बरं का. पहिला संबंध आहे, जळतील पापे जन्मांतरीची. ज्याचं जीवन निष्पाप झालं, ज्याचं जीवन निष्पाप झालं, महाराज म्हणतात त्याला देवाकडे जावं लागत नाही, देव त्याच्याकडे येतो. जयाची चोखटे मानशी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजल्या ते उपाशी वैराग्य गा. तुका मने चित्त करारे निर्मळ, करारे निर्मळ.
देऊनी गोपाळ आहे तेथे देऊनी गोपाळ आहे तेथे देऊनी गोपाळ आहे तेथे विश्वासी गोपाळी स्वामी गोपाळी स्वामी कामने चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते सुखे येतो घरा. नारायण त्या नामस्मरणाने मनुष्याचं जीवन निष्पाप होत. ज्याच्या जीवनातलं पाप गेलेलं आहे देव तेथे येतो. बर का, पाप आहे की नाही कोणाच्या जीवनामध्ये हे आम्हा तुम्हाला कळत नाही, पण तो अंतर्यामी आहे. देव अंतर्यामी आहे. कोणाच्या अंतःकरणामध्ये पाप आहे नाही हे त्यालाच कळत, आपल्याला कळत नाही. बरं, आपल्याला कळत नाही. आपण अनुमान करायचं. ज्यार्थी आपल्या जीवनामध्ये आज देव भेटला त्यार्थी समजावं आपल्या जीवनातलं पाप गेलेलं आहे. पाप गेलेला आहे. ज्यार्थी देव भेटत नाही त्यार्थी समजावं आपल्यासारखा पापी कोणी नाही. आम्ही लोकांना म्हणतो तू पापी आहेस, आपण काय कमी आहोत? अरे आपल्या जीवनामध्ये सज्जन माणसं भेटत नाहीत, आपल्या जीवनामध्ये संत भेटत नाहीत, आपल्याला तीर्थाला जावं वाटत नाही, दान करावं वाटत नाही, कीर्तनाला देणगी सप्ताहाला देणगी द्यावी वाटत नाही. ही सगळी पापाची लक्षणं आहेत. आम्ही जगातलं सांगावे बरं, तुमच्या गावातलं नाही. तुमच्या गावातले सगळे पुण्यवान आहेत. कीर्तनाला जेवढे आले तेवढे. बाकीचं मी काय म्हणत नाही बरं का. निष्पापता जिथं आहे हा तिथं सुखे येतो घरा. नारायण त्याला बोलवावं लागत नाही. एवढं त्या निष्पाप होण्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि निष्पापता प्रत्येकाने जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता ते नाम घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे त्याचं वर्णन पुरं केलेलं आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कोणतं नाम घेतलं पाहिजे? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व का. याच्यापेक्षा दुसरं कोणतं नाही का. या विना अनेक असता साधन तसे आन विठोबाचे. हे ज्याला कळालं, जो घेण्याकरता प्रवृत्त झाला महाराज म्हणतात त्याच्यासारखा जगात शाना कोणीच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजू. यदा संप्रदायपूर्वक भजन करू. माझ्या दृष्टीने 20 मिनिटं शिल्लक आहे. त्या 20 मिनिटांमधली मधली चाल, शेवटची चाल आणि माझं थोडस बोलणं, सगळं 20 मिनिटांमध्ये आपल्याला आवरायचं आहे. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचं. हाताने टाळी वाजवायची आहे, मुखाने नाम घ्यायचं आहे. ज्याला हात नाही त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. ज्याला आहे त्याने मात्र हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने भगवंताचं नाव घ्यावं. विठोबा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा.
सुखे येतो घरा नारायण. वेळेच्या अभावी चाल राहू दे म्हणतात, वेळ कमी आहे ती चाल. कुणीतरी म्हणण्यापेक्षा महाराज तुम्हीच आणखी 4 शब्द बोला. काय पदरात पडलं तर पडलं. महाराज वर्णन करतात त्या भगवंताच्या नामस्मरणाने आपलं जीवन निष्पाप करता येतं आणि जग निष्पाप व्हावं अशी संतांची तळमळ आहे. तळमळ आहे, लक्षात ठेवा. आज तळमळीच्या पोटी संत महात्मे जगाला सांगतात, बाबांनो खरंच आपण आपलं जीवन निष्पाप होण्याकरता प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. निष्पाप होण्याचे फार फायदे आहेत जीवनामध्ये, फार फायदे आहेत, लक्षात ठेवा. आज तुम्ही जगाचं चिंतन करा. निसर्गामध्ये संतुलन राहिलेलं नाहीये. त्याचं कारण का? जगामध्ये पाप वाढलंय. पाप, हा, पापाची वृद्धी झाली की निसर्गामध्ये संतुलन राहत नाही. जर निसर्गामध्ये संतुलन राहावं असं जर वाटत असेल तर जगातलं पाप निवृत्त झालं पाहिजे. आणि जगातलं पाप निवृत्त होण्याकरता प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करा. मी निष्पाप होईल, दुसऱ्याला सांगू नको तो निष्पाप हो म्हणून. मी निष्पाप होणार असं प्रत्येकाने ठरवायचं. प्रत्येकाने आपलं अंगण झाडायचं. गाव स्वच्छ व्हायला वेळ लागत नाही. प्रत्येकाने आपलं अंगण झाडायचं. प्रत्येकाने आपलं अंगण झाडलं की गल्ली स्वच्छ होते. हो, तसं प्रत्येकाने आपल्या जीवनातलं पाप घालवायचं. जगातलं पाप कमी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येकाने हा प्रयत्न करा अशी संतांची तळमळ आहे. आणि ते साधन सोपं आहे. फक्त ते सोपं आहे, घेत असताना कसं घ्यावं त्याची थोडीशी रीत सांगतात. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एक ठिकाणी बसून घ्या, चित्ताची एकाग्रता करा आणि आवडीनं घ्या. डॉक्टर सांगतात औषध स्वस्त आहे, औषधांना गुण आहे, पण घेताना गरम पाण्याबरोबर घ्या. औषधाने रोग जातो, घेताना गरम पाण्याबरोबर घ्या. घेताना जेवण झाल्यावर घ्या. काय बंधन आहेत की? म्हणजे डॉक्टर औषध देतात, त्या औषधाने रोग जातो, पण ते औषधाने रोग जाण्याकरता औषध कसं घ्यावं त्या औषधाच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. तसं भगवंताचं नाव सोपं आहे, पण संतांच्या सल्ल्याने घ्या. संतांच्या सल्ल्याने घ्या. मनमानी घेऊन चालणार नाही बरं का. मग संतांनी सांगितलं असं घ्या. ठाईच बैसोनी, एक ठिकाणी बसून घ्यायला शिका. करा एक चित्त, चित्ताची एकाग्रता करा. त्या भगवंताचं नाम घेत असताना चित्त स्थिर पाहिजे. आणि त्याच्या पुढे वर्णन केलं ते घेत असताना जीवावर आल्यासारखं घेऊ नका. मग कसं घ्या? आवडी अनंत आळवावा. अतिशय आवडीनं घ्या. किती आवडीनं घ्या सांगू? एवढ्या आवडीनं घ्यावं घेणाऱ्याला आनंद व्हावा. घेणाऱ्याला आनंद घ्यावा. सांगू, एखादा महिलांचा समारंभ असतो दुर्डी सोडण्याचा. मग ती दुर्डी सोडण्याचा कार्यक्रम असतो. त्या सौभाग्यवती सौभाग्याचे म्हणते नाव घ्या आणि मग गाठ सोडा. नाव घ्या आणि गाठ सोडा, दुर्डी सोडा. मग ती नाव कशी घेते? आवडीनं.
उखाण्यामध्ये घेते. खरंच त्याचा जर ऐकणारा पती असेल तर त्याला आनंद होतो बरं का. खरंच माझ्या बायकोनं माझं नाव फार चांगलं घेतलं. जर दुर्डी सोडवताना सुद्धा नाव जर उखाण्यात घ्यावं लागतं तर घेणाऱ्याला आनंद होतो. मग देवाचं नाव घेताना कसंही घेऊन चालेल का हो? घेतल्यानंतर त्यालाही आनंद झाला पाहिजे. आवडी अनंत आळवावा. तो अतिशय आवडीनं त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, आळवलं पाहिजे. आळवल्याने तो प्रसन्न होतो. लक्षात ठेवा, आम्हाला फक्त चाल आळवायची माहिती आहे. चाल आळवायची माहिती आहे. आणि त्या भगवंताचं नाम असं आळवून घेतलं पाहिजे की त्या देवाला आनंद होईल. आनंद बर का. तुकोबारे म्हणतात, आम्ही घेतलं आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने नोहे गुंपा कोटे काही. आम्ही ज्या मंत्राचं अनुष्ठान केलं महाराज म्हणतात ते आवडीनं घेतलं म्हणतात तुकोबारे. आवडीनं घेतलं म्हणून एक ठिकाणी बसा, चित्ताची एकाग्रता करा आणि आवडीनं घ्या. आणखी महाराज त्यातलं पथ्य सांगतात, ते घेत असताना सातत्याने घ्या. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधीतरी सर्व काळ. सातत्याने घेतलं पाहिजे. डॉक्टर औषध देताना सांगतात, हा कमीत कमी 7 दिवसाचा कोर्स करा. डॉक्टर औषध द्या, मी एकदाच गोळी खाईन. डॉक्टर म्हणतात रोग बरा होणार नाही. रोग बरा होणार नाही. आता तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, काही लोकांना गोळीचं रतीप आहे. रतीप, गोळीचं रतीप आहे. रतीप माहिती आहे तुम्हाला? मराठी शब्द आहे बरं का. एखाद्याच्या घरामध्ये दूध पुष्कळ आहे आणि त्याच्या घरातून दूध आपल्याला विकत घ्यायचं आहे, रोज घेतलं जातं. लोक म्हणतात त्यांच्या घरातला आम्ही रतीप लावलंय दुधाचं. आता डेऱ्या निघाल्यात हो, पूर्वी डेऱ्या नव्हत्या. ज्याच्या घरी दूध आहे त्याच्या घरातून पिढ्या आणि पिढ्या एखाद्याच्या घरामध्ये दूध चालतं, रतीप म्हणतात त्याला दुधाचं. तसं अलीकडे गोळ्यांचं रतीप आहे. शुगरची गोळी आणि बीपीची गोळी. डॉक्टर म्हणतात एखाद्या दिवशी गोळी जर चुकली तर बिघडलं. जर जीवनातला रोजच्या दैनंदिन जीवनातला आपला शारीरिक ताप वाढू नये, रक्तदाब वाढू नये, याच्याकरता जर गोळी सातत्याने घ्यावी लागते तर आपल्या आयुष्यातलं पाप जाण्याकरता भगवंताचं नाम जुम्मा के जुम्मा घेऊन चालेल. सातत्यानेच घेतलं पाहिजे. सातत्याने बरं. मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ. हा किती सर्व काळ? अरे म्हणतात रिकामा अर्धघडी राहू नको. महाराजांना विचारलं, ठीक आहे महाराज, नामच घेतलं पाहिजे, दुसरं काय घेऊन चालणार नाही. महाराज म्हणतात, अरे याच्यापेक्षा दुसरं कोणतं नाहीये, हेच घ्यावं लागेल. आम्ही घेतलंय, अनेकांच्या जीवनातलं पाप गेलंय. यात नाव नाही, आमच्या जीवनातलं पाप गेलंय. तो आमच्या सांगण्यावरती तुम्हाला जर विश्वास नसेल तर आम्ही त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, यावीन अनेक असता साधन वाहातशे आन विठोबाची. आन म्हणजे शपथ. कधी घेतली जाते? विश्वास बसत नाही त्यावेळी. विश्वास बसत नाही त्यावेळी शपथ घेण्याची पद्धत आहे बरं. म्हणजे खरंच शपथ घेऊन सांगतो, तुलाच म्हणून सांगतोय बरं का. तसं या साधनेवरती समाजाचा विश्वास बसावा. समाज खड्ड्यात का जाईना अशी संतांची अपेक्षा नाही बरं का. समाजाचं वाटोळं व्हावं अशी समाजाची संतांची अपेक्षा नाही. समाजाचं भलं व्हावं
आणि समाजाचं भलं होण्याकरता ही साधना समाजाने करावी, याच्याकरता समाजाच्या समोर महाराज शपथ घेऊन सांगतात काय देणं घेणं आहे, काय कर्ज काढले संतांनी आमच्या तुमच्या करता, आमच्या तुमच्या हिताकरता एवढी शपथ घेणाऱ्या जगामध्ये देव सुद्धा कमी पडतो, देव सुद्धा कमी पडतो. म्हणजे आम्ही तुम्ही ही साधना करावी याच्याकरता तुकोबारे म्हणतात मी त्या विठोबाची शपथ घेतो, आता याच्यापेक्षा कोणतंही साधन सुलभ नाही, हे साधन तुम्ही करा आणि केलं पाहिजे. आणि एवढं सांगितल्यानंतर तुकोबारे म्हणतात ज्याला हे पटलं ना आणि पटल्यानंतर जो करण्याकरता प्रवृत्त झाला, तुकोबारे म्हणतात खरंच त्याला मानलं पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. शहाणा नावे येतो धरा नारायण, सुखे येतो धरा नारायण, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्या बुद्धीमध्ये देवाने एक मनुष्याला शक्ती दिली, तिचं नाव आहे विवेक. आणि त्या विवेकाने कळतं खरं काय आणि खोटं काय, खरं काय हे खोटं काय. हे ज्याला कळालं खोट्याचा त्याग करावा आणि खऱ्याचा स्वीकार करावा, असं या जगामध्ये जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. हे ज्याला कळालं महाराज त्याला म्हणावं शहाणा. शहाणा तो धनी घेतो येते. म्हणजे साधना सोपे, हे विचारांती पटलं, ती पटवून घेण्याची योग्यता देवाने आपल्याला दिलेली आहे. तेवढा आपण विचार जीवनामध्ये केला पाहिजे. तेवढा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही, पण केला पाहिजे. आपलं जीवन निष्पाप व्हावं असं वाटत असेल तर, आणि ते आपण विचार करा आणि विचार करून त्याचा जीवनामध्ये स्वीकार करा. ज्यांनी विचार केला, ज्यांनी जीवनामध्ये याचा स्वीकार केला, महाराज त्याचा गौरव करतात. शहाणा तो धनी घेतो येते. आणि महाराज म्हणता साधना अतिशय सोपे आहे, त्याच्याकरता तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन एक महत्वाचा विचार मी आपल्या समोर प्रगट केलेला आहे. निष्पाप जीवन झालं पाहिजे
आणि ते कार्य करण्याकरता संत या भूतलावरती वैकुंठाहून आले आणि त्या साधनेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. किती केला? हरी भजनी हे ढवळले जग. त्या भगवंताच्या नामस्मरणाने संपूर्ण जग त्यांनी ढवळून काढलं, निष्पाप केलं. आणि निष्पाप आपल्याला व्हायचंय आणि अशी साधना आपल्या जीवनामध्ये घडावी. आता तो केलेला संतांनी आपल्याला उपदेश आहे, त्या उपदेशाप्रमाणे आपण जीवनामध्ये वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. प्रत्येकाने करावं. हे मनावरती कधीतरी आपल्याला घेतलं पाहिजे आपलं जीवन शुद्ध होण्याकरता. आणि तशी सद्भावना, तशी बुद्धी, तसा निश्चय आमच्या जीवनामध्ये व्हावा. हीच त्या भगवंताकडे, त्या संत महात्म्यांच्याकडे आपल्याला ही याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि ती प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती, नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुकावणे. तुकाराम 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 तुकाराम. बोला सर्वांनी तुकाराम 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 तुकाराम.